नमस्कार मित्रांनो, शिक्षक 2025 च्या अनुषंगाने जी काही टेट 3 परीक्षा सध्या झालेली आहे, त्या टेट 3 परीक्षेला 3 ते 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी सध्या झालेला आहे. आता जी काही प्रक्रिया असणार आहे, तर ती पुढची प्रक्रिया म्हणजे पवित्र पोर्टल 2025 चा जो काही रजिस्ट्रेशन टॅब आहे, तर तो टॅब सध्या अवेलेबल होणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की शिक्षक भरतीमध्ये जी काही टेट 3 परीक्षा सध्या झालेली आहे, तर त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला जे काही मार्क आहे, तर ते मार्क आपापल्या स्तरावरती आपापल्या कॅटेगरीचे सध्या माहिती आहे. परंतु ह्याच्यामध्ये बघा जे काही रँक असेल तर त्या रँकनुसार नेमका तुमचा नंबर ह्या ठिकाणी किती रँकवर आहे. तसंच मागचे जे काही 2017 ची भरती होती, 2022 ची भरती आहे आणि आता 2025 ची भरती होणार आहे. तर त्याच्यानुसार नेमकं जे वेकेन्सी आहे, तर त्या वेकेन्सी देखील ह्या ठिकाणी नेमक्या किती येतात, त्याच्यानुसार जो काही तुमचा सेफ स्कोर असेल, एक प्रकारे जो कट ऑफ असेल तुमच्या कॅटेगरीचा, त्या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचं या ठिकाणी तुमचा जो काही मिळालेले मार्क आहे, तर ते मार्क नेमके या ठिकाणी सेफ झोनमध्ये आहे किंवा नाही. तसंच बघा ह्या व्हिडिओमध्ये ऑल कॅटेगरीचे जे काही सेफ स्कोर असेल, तर तो नेमका किती असायला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी रँकनुसार 2017, 2022 आणि 2025 मधील उमेदवार जे आहे, तर ते नेमके किती होते, जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये जे काही कंपेअर असेल, तर ते कंपेअर ह्या ठिकाणी तुम्ही करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं किती मार्कपर्यंत उमेदवार जे आहे, तर ते सध्या बघा या ठिकाणी होप्स ठेवू शकतात. आता ह्याच्यामध्ये वेकेन्सीवर सध्या बघा सर्वात महत्त्वाचं जे काही काम आहे, तर ते काम करणं आत्ताच्या सध्याच्या घडीला महत्त्वाचं असणार आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे जे काही स्लाईड आहे, तर त्या स्लाईडच्या माध्यमातून आपण संपूर्ण जे काही डेटा आहे, तर तो या ठिकाणी ॲनालिसिस करून हा व्हिडिओ सध्या क्रिएट करणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो काही स्कोर आहे, तर तो स्कोर तुमचा सेफ आहे किंवा नाही ते तुम्हाला कळणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे काही शिक्षक भरतीच्या अपडेट असेल, तर ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, की ह्या ठिकाणी जे काही शिक्षक भरतीमध्ये एकच प्रश्न सर्व उमेदवारांना सध्या विचारणा होत आहे. आपल्या कमेंट देखील सध्या येत आहे, की जी शिक्षक भरती 2025 होणार आहे, त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या उमेदवारांना ह्या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि कमी मार्क असणारे जे काही उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांना देखील संधी मिळणार का, हा एक प्रश्न सध्या मनामध्ये सर्वांचा फिरत आहे. त्याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी जे काही कमी मार्क असलेले उमेदवार आहेत, तर त्यांना देखील शिक्षक भरतीमध्ये संधी मिळणार. जर का वेकेन्सी या ठिकाणी जास्तीत जास्त वेकेन्सी आल्या, तर नक्कीच त्या ठिकाणी संधी मिळणार. आता ह्याच्यामध्ये ऑलरेडी जे काही चांगले गुण मिळालेले उमेदवार आहे, तर त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये इतर जे काही उमेदवार आहे, तर ते उमेदवार म्हणजे ह्या ठिकाणी 2 पेक्षा जास्त वेळा जी काही परीक्षा दिलेली आहे, तर असे उमेदवार ह्या ठिकाणी बाद होतील. कारण मागच्या 2022 च्या पदभरतीमध्ये देखील असे उमेदवार बरेचसे या ठिकाणी बघा टॉपचे उमेदवार होते आणि त्यांनी 2-2दा या ठिकाणी परीक्षा दिली होती. तर ते जी काही शिक्षक भरती आहे त्याच्यामधून बाद झाले होते. आणि आताच्या 2025 च्या शिक्षक भरतीमध्ये देखील बऱ्याचशा उमेदवारांनी 2-2दा परीक्षा दिली आहे आणि ही जी संख्या आहे, तर ती 3 ते 4 हजार पेक्षा जास्त संख्या ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तसंच आपल्याला माहिती होतं, की जे काही सिंगल नावचे उमेदवार आहे, बरोबर, म्हणजे बरेचसे आपण रिझल्टमध्ये ह्या ठिकाणी सिंगल नाव असलेले उमेदवारांचे रिझल्ट बघितले. आता हे सिंगल नावं नक्की कोणाची आहे, त्याच्यावर सध्या बघा ह्या ठिकाणी जी काही अपडेट असेल, तर ती अपडेट जर त्या ठिकाणी सिंगल नावासंदर्भात नेमकं कशा पद्धतीने ते मार्क आले किंवा सिंगल नाव कसं आलं, त्या संदर्भात जो काही खुलासा असेल, तो खुलासा झाल्यानंतर हे उमेदवार देखील कदाचित परीक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी जी काही शिक्षक भरती 2025 होणार आहे, तर त्याच्यामधून हे देखील सध्या बाद होऊ शकतात. त्यानंतर महत्त्वाचं जे काही ह्या ठिकाणी तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये नसणारे जे उमेदवार आहे, जे सध्या 1 ते 8 वर्गापर्यंत कॉम्पिटिशनमध्ये तुमच्यासोबत नसणारे जे उमेदवार आहे, ते म्हणजे टी पेपर किंवा सीटेट पेपर अपात्र असलेले उमेदवार. म्हणजे ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये बघा तुमचं इथं बरीचशी जी काही कॉम्पिटिशन आहे, तर ती इथं कमी होऊन जाते. म्हणजे कमीत कमी मार्क असणाऱ्या उमेदवारांना देखील ह्या ठिकाणी संधी मिळू शकते. कारण टी परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार, त्यानंतर सीटेट असलेले जे काही उत्तीर्ण असलेले उमेदवार, हे जे उमेदवार फक्त 1ली ते ह्या ठिकाणी 8वी पर्यंत पात्र असणार आहे. आणि ह्यापैकी बघा या ठिकाणी टी पहिला पेपर, दुसरा पेपर, सीटेट पहिला पेपर, दुसरा पेपर, हे जर उत्तीर्ण नसेल, तर त्यांचं या ठिकाणी 1ली ते 8वी पासून जो काही सध्या बघा त्यांचं विचार असेल, तर तो विचार इथंच त्यांचा स्टॉप होऊन जातो. म्हणजे हे उमेदवार जे आहे अपात्र असलेले उमेदवार, तर हे ह्या वर्गासाठी त्या ठिकाणी बघा बाद होतात. म्हणजे ते कॉम्पिटिशनमध्ये नसणार आहे. आता जे अपात्र उमेदवार असेल, तर ते त्यांच्या क्वालिफिकेशननुसार वरचा जो वर्ग असेल, 9वी असेल, 10वी असेल किंवा 11वी 12वीच्या जे काही वेकेन्सी असतात, तर त्याच्यासाठी
हे उमेदवार पात्र असतात. म्हणजे इथं तुमचं कॉम्पिटिशन जे आहे तर इथं बघा 20 ते 25% कॉम्पिटिशन ह्याच ठिकाणी तुमचं इथं कमी होऊन जातं. म्हणजे इथं जे काही इतर जे घटक आहे तर ते इतर घटक देखील शिक्षक भरतीमध्ये खूप महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या विषयानुसार ज्या काही वेकेन्सी असणार आहे तर तुमच्या विषयाचे जे काही उमेदवार असेल तर ते उमेदवार नेमके किती, कारण आपल्याला टॉपच्या उमेदवारांमध्ये आता या ठिकाणी आपल्याला 190चा जर टॉपच्या उमेदवार असेल आणि आपले मार्क आहे या ठिकाणी 130, तर आता 130 पासून 190 मध्ये जे काही उमेदवार असेल तर ते सध्या हजारोच्या संख्येने उमेदवार आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचं जर समजा या ठिकाणी भाषा विषयासंदर्भात तुमचं पात्रता असेल आणि तुमची जी काही कॅटेगरी असेल, समजा तुम्ही SC कॅटेगरीचे आहात तर भाषा विषयासंदर्भात या ठिकाणी 130 पासून ते 190 पर्यंत तुमच्या प्रवर्गाचे जे काही उमेदवार आहेत तर ते नेमके किती, तर तेच तुमच्या त्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये सध्या असणार आहे. म्हणजे त्यांच्याबरोबर तुमची जी काही कॉम्पिटिशन असेल तर ती सध्या तुमच्या कॅटेगरीच्या वेकेन्सीसाठी असणार आहे. म्हणजे इथंच तुमची अर्धी जी काही कॉम्पिटिशन आहे तर ती सध्या इथं बघा पूर्ण होऊन जाणार आहे. त्यानंतर पुढचं जर आपण निवडीचे पॅरामीटर्स जर बघितले तर ह्याच्यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचं जे काही माध्यम आहे तर तो माध्यमाचा ह्या ठिकाणी विचार होता. त्याच्यामध्ये आपल्याला मराठी माध्यम, त्यानंतर ह्या ठिकाणी इंग्रजी माध्यम असेल, हिंदी माध्यम आहे, कन्नड माध्यम, असे वेगवेगळे माध्यमाचे, उर्दू माध्यम असेल तर त्यानुसार जी वेकेन्सी असते तर ती वेकेन्सी सध्या बघा ह्या ठिकाणी तुमचा नंबर त्या ठिकाणी लागत असतो. आता ह्याच्यामध्ये तुमच्या पुढे कितीही उमेदवार असले परंतु ते तुम्हाला माहिती नाही की जो उमेदवार तुमच्या पुढचा उमेदवार आहे, जो हायेस्ट उमेदवार आहे तर तो नेमका मराठी माध्यमाचा आहे का हिंदी माध्यमाचा आहे का उर्दू माध्यमाचा आहे, कारण ह्याच्यामध्ये संपूर्ण मिक्स आहे. म्हणून इथं देखील तुमची जी काही कॉम्पिटिशन असेल तर ती कॉम्पिटिशन बघा या ठिकाणी कमी त्या ठिकाणी होऊन जाणार आहे. म्हणजे तुमचं जे काही निवडीचं संधी असेल तर ती माध्यमानुसार देखील तुमची या ठिकाणी सध्या अवेलेबल होणार आहे. त्यानंतर प्रवर्ग आपण ह्या ठिकाणी सांगितला तुमच्या कॅटेगरीनुसार जे काही उमेदवार आहेत तुमच्या रँकिंगमध्ये तर ते तुमचे कॉम्पिटिशन असणार आहे. आता एखादा उमेदवार सध्या या ठिकाणी 1 ते 5 या वर्गासाठी बघा पात्र असेल, बरोबर, तर त्याच्यासाठी फक्त 1 ते 5चे जे काही उमेदवार असेल तर तेच कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. आता ह्याच्या पुढे 1 ते 5चा उमेदवार समजा 110 मार्काचा असेल आणि ह्याच्या पुढे 190 पर्यंत 1 ते 5चे जे काही त्याच्या कॅटेगरीतले उमेदवार असेल तर तेच सध्या बघा त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही BEd असलेले उमेदवार 6 ते 8चे, 9 ते 10चे तर हे कॉम्पिटिशनमध्ये 1 ते 5 वाल्यांना सध्या नसणार आहे. म्हणून ह्या ठिकाणी प्रवर्गाच्या जे काही वेकेन्सी आहेत देखील तुमच्या या ठिकाणी बघा महत्त्वाचं या ठिकाणी निवडीमध्ये तुमचं जे काही संधी असेल तर ती त्या ठिकाणी रोल प्ले या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पुढचं गट आपण बघितले, गटामध्ये 1 ते 5 असेल, 6 ते 8 असेल, 9 ते 10 असेल, तर ह्या ठिकाणी जो उमेदवार ज्या गटासाठी बघा पात्र असेल त्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर पुढची जी काही संधी असेल तर ती संधी पुढच्या जो काही उमेदवार असेल तर त्याला त्या ठिकाणी मिळू शकते. आता एखादा जर टॉपचा उमेदवार सध्या ह्या ठिकाणी 1 ते 12 साठी जर पात्र असेल, बरोबर, एखाद्या उमेदवाराचे 150 मार्क्स आहे आणि तो उमेदवार 1 ते 12 या वर्गासाठी पात्र आहेत, परंतु ह्याची जी काही निवड असेल, कारण जो हायेस्ट उमेदवार असतो तर तो वरच्या वर्गासाठी प्रेफरन्स देत असतो. म्हणजे इथं समजा त्याची 11वी-12वी साठी जर निवड झाली म्हणजे तुमच्यासाठी मग ह्या ठिकाणी जे काही इतर पदं आहेत ती पदं म्हणजे प्राथमिक असेल, 6 ते 8 असेल तर ह्या ठिकाणी तुमचं जी पदं असेल तर ती पदं तुमच्यासाठी या ठिकाणी खुली होऊन जातात स्त्री निवडीसाठी. म्हणून इथं देखील एक संधी तुमची महत्त्वाची इथं असणार. त्यानंतर पुढचा जर निवडीचा प्रकार आपण बघितला तर शैक्षणिक पात्रता. आता याच्यामध्ये तुमचं BSc BEd असेल, बरोबर, तर तुम्ही गणित विज्ञान संदर्भात इथं पात्र असणार, कारण तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये मग या ठिकाणी जे काही BA BEd वाले उमेदवार आहे भाषा विषयासंदर्भात तर ते तुमचे कॉम्पिटिशनमध्ये नसणार, बरोबर. म्हणजे इथं तुमचा जो काही विषय असेल, शैक्षणिक पात्रता असेल तर त्यानुसारच तुमची कॉम्पिटिशन त्या ठिकाणी पुढे असणार आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुमचा टेटचा जो काही स्कोर आहे तर तो ह्या ठिकाणी बघा सर्वात जास्त मॅटर करणार आहे. आता याच्यामध्ये तुमचा जर इथं समजा मॅथ आणि गणित जो असेल म्हणजे गणित आणि सायन्स विषय जर असेल तर तुमचे जे काही कॉम्पिटिशनमध्ये फक्त मॅथ गणितवाले जे उमेदवार असेल तर तेच त्या ठिकाणी बघा असणार आहे. कारण याच्यामध्ये जे काही भाषा विषयाचे उमेदवार असेल आणि त्या भाषा विषयाच्या उमेदवाराला जरी ह्या ठिकाणी 180 मार्क आहे आणि गणित विज्ञानवाला उमेदवाराला 100 ह्या ठिकाणी 40 मार्क आहे, तर ह्याच्यामध्ये जर ह्या ठिकाणी गणित आणि विज्ञानची वेकन्सी असेल तर त्या वेकन्सीमध्ये 140 मार्कावाला देखील ह्या ठिकाणी सिलेक्ट होणार आणि ज्या ठिकाणी भाषा विषयाचा सध्या बघा या ठिकाणी वेकन्सी असेल तर तिथं ह्या एवढे मार्कवाला जो उमेदवार असेल तर तो त्याच्या स्कोरनुसार त्या ठिकाणी निवड तिथं होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये जर निवडीसाठी संधी आपण इथं बघितली 1 ते 5 साठी असते, 6 ते 8 साठी असते, 9 ते 10 साठी असते, 11 ते 12 साठी देखील इथं संधी असते.
आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही संधी जी आहे तर ती संधी अशा पद्धतीने तुम्हाला मिळू शकते. आता इथं एक चार्ट देण्यात आलाय, त्याच्यामध्ये 2017 मध्ये आणि 2022 मध्ये, 2025 मध्ये अशा पद्धतीने जे काही गुण मिळालेले आहे टॉपचे, तर ते नेमके किती मार्कवाले, किती उमेदवार होते. तर इथं बघा 2017चा जर विचार केला तर 180 प्लस बघा, एक पण उमेदवार न होता. तर त्याच पद्धतीने 2022 मध्ये इथे 2 उमेदवार 180 प्लस होते आणि आता किती आहे 2025 मध्ये, तर 12 उमेदवार 180 प्लस इथं पाहायला मिळत आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी 170 प्लस विचार केला तर 2017 मध्ये एकच होता, 2022 मध्ये 35 उमेदवार होते आणि आता किती आहे 118 एवढे उमेदवार जे आहे तर त्यांना 170 पेक्षा जास्त स्कोर इथं मिळालेला आहे. आता याच्यामध्ये 160 जर बघितलं आपण तर 2017 मध्ये 3च उमेदवार होते 160 प्लस असलेले आणि ह्याच्यामध्ये 2022चा विचार केला तर इथं 128 उमेदवार जे आहेत तर ते 2022 मध्ये होते आणि आता 500 जवळपास या ठिकाणी 59 उमेदवार जे आहे तर ते एवढे उमेदवार संपूर्ण या ठिकाणी 559 उमेदवार कितीवर आहे तर 160 प्लस उमेदवार इथं आहे. आता पुढचं जर आपण इथं बघितलं तर 150 प्लस जे उमेदवार आहे तर ते 2022 मध्ये 331 होते आणि आता किती आहे 1672. 140 प्लस जे आहे तर ते ह्या ठिकाणी 2017 मध्ये 853 होते, त्यानंतर 2022 मध्ये 779 आणि आता जवळपास 4651 एवढे उमेदवार सध्या इथं आहे. आता पुढचं जर इथं बघितलं आपण परत तर इथं 130 बघा, 130 वरती उमेदवार जे आहे 130 पेक्षा म्हणजे वरचे उमेदवार 190 पर्यंत, तर ते 2017 मध्ये 5007 होते. त्यानंतर 2022 मध्ये किती होते तर 2200 जवळपास उमेदवार होते आणि आता किती आहे तर 11,320 उमेदवार हे 2025 मध्ये 130 पासून तर 190 पर्यंत उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं 120 जर इथं बघितलं तर मागे 2022 मध्ये 6,458 होते, आता किती आहे 24,717 एवढे जे उमेदवार आहे 120 प्लस उमेदवार सध्या इथं आहे. त्यानंतर 110 प्लस जर बघितलं तर मागे 14,000 जवळपास होते, आता किती आहे तर 47,405 एवढे उमेदवार आताच्या 2025च्या या ठिकाणी जी काही पदभरती होणार आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वरती असणार आहे. आता इथं जरी तुमचे वर एवढे जरी सध्या उमेदवार असले, आता इथं तुम्ही बघू शकता ज्या उमेदवाराला 110 आहे, 100 आहे किंवा 110 मार्क आहे तर ते किती उमेदवार आहे तर 47,405 बरोबर. आता इथं 47,405 जरी उमेदवार सध्या बघा इथं एकूण टोटल जरी राहिली म्हणजे 110 प्लस जे काही उमेदवार असेल 110 मार्क प्लस घेणारे ते 47 जरी हजार इथं असेल, परंतु ह्या 47,000 मध्ये तुमच्या जी काही पात्रता असेल, तुमचं क्वालिफिकेशन असेल, तुमच्या प्रवर्गाचे असेल तर तेच उमेदवार फक्त या ठिकाणी 47,000च्या संपूर्णच्या संपूर्ण नसणार बरोबर. याच्यामध्ये काही उमेदवार जे आहे तर ते टीटी अपात्र असणार, सीटेट अपात्र असणार, काही उमेदवार फक्त 1 ते 5 या गटासाठी पात्र असणार, काही उमेदवार जे आहे ते फक्त 6 ते 8 साठीच पात्र असणार, काही उमेदवार आहे तर ते 9 ते 10 यासाठी पात्र असणार, काही उमेदवार 11वी ते 12वी साठी फक्त पात्र असणार आहे बरोबर. काही उमेदवार जे आहे ते समांतर आरक्षणामधले असणार, काही उमेदवार जे आहे तर ते दिव्यांग असेल किंवा इतर जे काही हॉरिझॉन्टल मधले उमेदवार असणार, म्हणजे ह्याच्यामध्ये असंख्य जे काही कॅटेगरी आपण ह्या ठिकाणी समजू शकतो. तर त्यानुसार जे काही सध्या बघा संधी असेल तर त्या संधीमध्ये तुम्हाला इथं जी काही निवडीच्या संधी असेल तर ती इथं मिळू शकते. कारण 47,000 आपल्याला मोठा आकडा दिसतो, परंतु ह्याच्यामध्ये तुमच्या कॉम्पिटिशनचे उमेदवार किती हे तुम्हाला सध्या बघा माहिती नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये ऑल झाले आता हे 47,000, कारण ह्याच्यामध्ये तुमच्या विषयाचे उमेदवार कमी असेल, त्यानंतर तुमची जी काही पात्रता असेल, गट असेल, त्या गटाचे उमेदवार देखील कमी असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं संधी जी आहे तर ती संधी जास्तीत जास्त इथं मिळू शकते. म्हणून कोणी पॅनिक होऊ नका. तुमची जी काही रँक असेल ती जरी तुमची ह्या ठिकाणी खूप मागे असेल तरी देखील तुम्हाला इथं संधी जी आहे तर ती संधी मिळू शकते. तर सध्या हे जे उमेदवार आहे तर अशा पद्धतीने इथं उमेदवार होते. आता हे संपूर्ण आकडेवारी आहे तर ती आकडेवारी आताची सध्या बघा इथं आपण केलेली आहे. तर जवळपास जे काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफसाठी देखील आपण जवळपास या ठिकाणी संपूर्ण प्रवर्गाचे व्हिडिओ बनवले आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. सर्वसाधारण ओपन संदर्भात 130 पर्यंत जे काही उमेदवार असेल तर 130 पर्यंत आपल्याला इथं पाहायला मिळू शकतो. तर इथं संपूर्ण जे काही प्रवर्गा संदर्भात बघा कट ऑफ देखील देण्यात आलाय, तर तुम्ही व्हिडिओ देखील बघू शकता. तर सध्या अशा पद्धतीने तुम्हाला जी काही संधी आहे तर ती संधी इथं जास्तीत जास्त मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेकेन्सी जे काही कशा पद्धतीने येईल त्याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर त्यांना
आपापल्या मार्कानुसार आपापल्या प्रवर्गानुसार जी काही नोकरीची संधी असेल तर ती इथं मिळायला पाहिजे. तर सध्या हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. तुमचा स्कोअर असेल तो स्कोअर देखील कमेंट करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.